हेमंत ऋतूच्या आगमनाबरोबर सह्याद्रीच्या जंगलात सुखद गारवा पसरतो. गारव्याच्या चादरीला छेद देऊन कोवळ्या किरणांची तिरीप एका फांदीवर पडते. त्या मंद प्रकाशात पारंब्यांसारख्या लटकलेल्या वेलींवर काही आकृत्या उभारून येतात. एखाद्या सुकलेल्या पानासारख्या या आकृत्या दिसतात. नीट निरखून पाहिल्यावर आपल्याला या आकृत्यांमधील सजीवपणाची जाणीव होते. शेकडोंच्या संख्येने स्ट्राइप्ड टायगर प्रजातीची फुलपाखरं एकमेकांच्या जवळ पंख मिटून दाटी वाटीनं बसून असतात. शीतरक्तीय असणारी ही फुलपाखरं उन्हाचा शेक घेऊन उडण्याकरता योग्य ऊर्जा मिळवतात आणि मोत्याची माळ तुटून मोती पसरावेत तसे ही फुलपाखरं भराभर हवेत उडून निघून जातात. साधारण डिसेंबर ते जानेवारी दरम्यान सह्याद्रीच्या खोऱ्यात हजारोंच्या संख्येने दिसणारी ही फुलपाखरं मायग्रेशन म्हणजेच स्थलांतर करून येतात. मात्र या मायग्रेशनची नेमकी उकल अजूनही झालेली नाही. उपकल्पीय भारतामध्ये म्हणजेच पेनिन्सुलर इंडियामध्ये बऱ्याचशा स्पीशीज आपल्याला मायग्रेट करताना दिसतात. त्यामध्ये मुख्यत्वे स्ट्राइप टायगर, कॉमन अल्बाट्रॉस, नंतर ग्लासी टायगर, ब्लू टायगर, तसंच वेस्टर्न घाट्समध्ये क्रिम्सन रोज ही फुलपाखरू वरून म्हणजे भारतातून श्रीलंकेमध्ये मायग्रेट करताना मन्नार ह्या लोकेशनला जाताना तसंच मन्नारहून परत भारतामध्ये येताना नोंद केल्या गेल्या आहेत. अशाच बऱ्याचशा स्पीशीज आपल्या भारतामध्ये मायग्रेट करताना दिसतात. त्यामध्ये अजून काही छोटी फुलपाखरं सुद्धा आहेत, जसं की टी ब्लू आहे. नंतर लोकल मायग्रेशन करताना काही स्पीशीज जसे की लार्ज ओक ब्लू काही सिटीजमध्ये लोकली डिस्पर्स होताना दिसतात. पक्षी आणि फुलपाखरांच्या मायग्रेशनमध्ये काही फरक आहेत. पक्ष्यांचे मायग्रेशन हे दुमार्गी असते तर फुलपाखरांचे एकमार्गी. फुलपाखरांचं आयुष्य कमी असतं. जी पिढी दक्षिणेकडे मायग्रेशन करून अंडे घालते ती तिथेच सजीव साखळीतलं आपलं अवतार कार्य संपवते. त्यांची पुढची पिढी परत उत्तरेकडे उडत येते. भारतात अशा प्रकारे फुलपाखरांच्या जमावाचा किंवा मायग्रेशनचा अभ्यास थोड्याफार प्रमाणात झालाय. फुलपाखरांचे मायग्रेशन हे पश्चिम घाट ते पूर्व घाट असे किंवा पश्चिम घाटाच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे असे असण्याची शक्यता आहे. पावसाळ्यातील संभाव्य असे प्रतिकूल हवामान टाळण्यासाठीही फुलपाखरं मायग्रेशन करत असावीत. फुलपाखरांचे अशा प्रकारचे मायग्रेशन हे 2 किलोमीटरपासून 3000 किलोमीटरपर्यंत असू शकते. हे मायग्रेशन टप्प्याटप्प्यांमध्ये होते. मायग्रेशनमध्ये ब्लू टायगर, स्ट्राइप टायगर, ग्लासी टायगर, कॉमन क्रो तसंच डबल बँडेड क्रो हे आम्हाला मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये दिसून आले. जसे की येऊर, त्यानंतर पेलार डॅम, नंतर तुंगारेश्वर, त्यानंतर वसई किल्ला, तसंच भीमाशंकरचा पण काही पट्टा. तर ह्या भागामध्ये ज्या काही रूस्टिंग साईट्स आहेत की जिथे ही फुलपाखरं येऊन मायग्रेशन नंतर रेस्ट करतात किंवा तिथे एक थांबा घेतात, सो तो जो अधिवास आहे तो सुद्धा टिकवणं खूप गरजेचं आहे. साधारण ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये ही फुलपाखरं पूर्वेकडून पश्चिम घाटाकडे येतात. आल्यावर काही आठवड्यांनंतर प्रजनन सुरू करतात. त्यानंतर पुढच्या वर्षीच्या एप्रिल-जून दरम्यान त्यांची पुढची पिढी पश्चिम घाटात पाऊस पोहोचण्याच्या आतच पूर्वेकडे परतीचा प्रवास सुरू करते. या मायग्रेशनच्या प्रवासाकरता ही फुलपाखरं सहसा एकाच दिशेने 2 भौगोलिक भागात उडतात. सहसा ही उड्डाणं दिवसा आणि ज्या दिवशी सूर्यप्रकाश चांगला असेल त्या दिवशीच होतात. या सूर्यप्रकाशामुळे त्यांना उडण्याकरता योग्य ती ऊर्जा मिळते. या मायग्रेशनसाठी फुलपाखरं एकत्र कशी जमतात, कुठल्या दिशेने उडायचे हे कसे ठरवतात याचे कोडे
अजूनपर्यंत उलगडलेले नाही. वसई आणि SGMP ह्या दरम्यान नागला बंदर जो आहे तिथे आमच्या असं निदर्शनास आलं होतं की काही मान्सून नंतर येणाऱ्या काही स्पीशीज आहेत, जसे की टाकळा म्हणा, म्हणजे कॅशिया किंवा इतर फॅबेसी फॅमिलीमधले जी वनस्पती आहेत त्या वनस्पतींवरती प्रजनन करणाऱ्या ज्या काही फुलपाखरं आहेत, ज्याच्यामध्ये कॉमन ग्रास येलो आहेत, एमिग्रंट्स आहेत, तर ते बऱ्याच मोठ्या संख्येने एका लोकेशनमधून दुसऱ्या लोकेशनमध्ये जातात. तर त्याचबरोबर कॉमन क्रोज वगैरे ही जी फुलपाखरं आहेत ती बरेच लोकल डिस्पर्सन त्यांचं होत असतं. सो हे होत असताना बरेच वेळा रोड किल हे प्रमाण त्या दरम्यान खूप वाढलेलं आम्हाला आढळून आलं. एका तासामध्ये साधारण 60 इंडिव्हिज्युअल्स आम्हाला रोड किलमध्ये सापडल्याचं एक उदाहरण आम्ही नोंदलेलं होतं, जे खूप महत्त्वाचं होतं. झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणामुळे फुलपाखरांचे अधिवास नष्ट होत आहेत. अशा परिस्थितीत अधिवास नष्टतेच्या दृष्टीने फुलपाखरांच्या मायग्रेशनचा अभ्यास होणं गरजेचं आहे. फुलपाखरे देखील मायग्रेशन करतात याची कल्पना आपल्यापैकी बऱ्याच जणांना नाही. त्यामुळे त्याविषयी अधिकाधिक जनजागृती करणं गरजेचं आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.